बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील मांडका येथे घराच्या खोदकामात पंचफणदारी नागमूर्ती रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी सापडली आहे। खोदकामात आढळलेली ही मूर्ती यादव पूर्वकालीन असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला असून ही मूर्ती स्वतंत्र शिल्प नसून एका मोठ्या शिल्पाचा भाग असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे। खामगाव शहरापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडका येथील वामनराव खंडारे यांच्या घराच्या बांधकामासाठी पायाचे खोदकाम करत असताना या नागमूर्तीचा शोध लागला। अत्यंत नक्षीदार आणि सुशोभित असलेल्या या मूर्तींचे परीक्षण करण्यासाठी मंगळवारी इतिहास अभ्यासकांचे पथक मांडका गावात दाखल झाले होते। मूर्तीच्या आसपासच्या खड्ड्यात प्राचीन विटा आणि बांधकाम साहित्याचे इतर अवशेष देखील आढळले आहेत। दरम्यान ही नागमूर्ती आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत असून ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंडे, मांडका। मांडका या गावामध्ये पुरातन शेषनागाची मूर्ती खोदकाम करताना आमच्या गावातील खंडारे यांचं घराचं खोदकाम चालू होतं पहिल्याचं। तिथे पुरातन एक मूर्ती सापडली, ती शेषनागाची मूर्ती आहे। बघा, दगडामध्ये कोरीव काम केलेलं ती मूर्तीचं सर्व नक्षीकाम तुम्हाला दिसून येते। बघा, ही खूप मोठी प्राचीन मूर्ती आहे। आपण पाहू शकता 5 फण्यांचा नाग म्हणजे शेषनागाची ही मूर्ती आहे आणि कित्येक वर्षांपासून ही मूर्ती त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये दडलेली असेल। हे अगदी आता हे मूर्तीला स्नान घातलेलं आहे। इथं दिसून आलं की मूर्तीच्या अंगावरती खूप मोठ्या प्रमाणात माती होती आणि पुरातन पूजा त्या मूर्तीची होत असेल कदाचित, कारण की शेंदूर सुद्धा लागलेला आहे। आता कित्येक वर्षांपासून या मूर्तीची पूजा थांबलेली असेल, आपण पाहू शकता, परंतु सुद्धा इथं शेंदूर मूर्तीला दिसत आहे। शेषनागाची मूर्ती आहे। बनवणाऱ्यांनी कशी बनवली असेल बघा, पाहू शकता आपण, कोरीव काम आहे। आणि आमच्या गावातील एक सदभक्त गणेश क्षीरसागर यांनी ती मूर्ती तिथून उचलून आणून त्या मूर्तीला स्नान घातलं आणि गावातील महिला भगिनी सुद्धा मूर्तीची इथे पूजा करीत आहेत। कैकाने दही, दूध, साखर या पंचामृताने, गोमूत्राने मूर्तीचं शुद्धीकरण केलं। बघा, महिला भगिनी पूजन करीत आहेत। बघा, पाहू शकता। बघा, आजच्या काळामध्ये ही मूर्ती सुद्धा आपल्याला दिसून येत नाही, परंतु कित्येक वर्षांपासून ही मूर्ती असेल। पाहू शकता फण्यांवरती कशी कोरीव काम आहे। वास्तविक मध्येच हा नाग दिसतो, परंतु शिल्पकाराने त्यामध्ये काहीतरी त्याचा जीव लावूनच ही मूर्ती बनवलेली असेल।